नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला आप्पा आणि दोन्ही बाई या कुटुंबाचा संपूर्ण परिवार या व्हिडिओमधून दाखवणार आहे। आम्ही एकूण 5 बहीण भाऊ आहोत। आप्पाच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर अतिशय गरीब परिस्थिती असताना त्यांनी सर्व मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले। आप्पा हे स्वतः शेतकरी होते। शेती ही कमीच आहे, त्यात शेतीला पाणी नव्हते, स्वतंत्र विहीर नव्हती, त्यामुळे पावसाच्या पाण्यावर एक पीक निघायचे म्हणजे धान्य फक्त घरचे असायचे, बाकी सर्व दिवस हे काम करायचे। आप्पा दुसऱ्यांचा ट्रॅक्टर चालवायचे तर दोन्ही बाई मिळेल तिथे काम करायच्या। जेव्हा मुलं लहान होती तेव्हा फारसा खर्च नव्हता, पण जशी जशी मुलं मोठी झाली तसा शिक्षणाचा खर्च हा खूप वाढला। घरात खायला सुद्धा काटकसर करायला लागायची, म्हणजे भाजीला शेंगदाणे तेल कमी असायचे, खोबरे वगैरे तर लांबच असायचं। या घरात मिरची नेहमी असायची। आज तीच मिरची भाकरी सर्वांनी खाऊन अतिशय चांगले सुखाचे दिवस या कुटुंबाचे झाले आहे। सर्वजण स्वतःच्या पायावर उभे आहे, चांगले कमवत आहे आणि आप्पा दोन्ही बाईला व्यवस्थित सर्वच जण सांभाळत आहे। सर्वजण त्यांच्यावर खूप प्रेम करतात। मोठा मुलगा तर परदेशात म्हणजे अमेरिकामध्ये नोकरी करतो। काही सण असेल तर त्यांच्याजवळ एकत्र येऊन आम्ही असे सण साजरे करतो। आज या व्हिडिओमध्ये धाकटा मुलगा नाही, त्याला थोडे काम होते। एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तो आहे। सध्या या कुटुंबामध्ये सुख समाधान आहे। सध्या आप्पाबाई मुलांनी शहरामध्ये त्यांच्या धाकट्या मुलीजवळ राहायला आणले आहेत आणि ते स्वतंत्र राहतात, कारण ज्या ठिकाणी आयुष्य त्यांचे गेले तिथे सोयीसुविधा थोड्या दूर आहेत। ते वस्तीवर राहतात, त्यांना या वयात हॉस्पिटलची गरज भासते, त्यामुळे ते इकडे राहतात। आणि या सर्व व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण आहे, मुले दूर असली तरी आईवडील कसे आहेत ते व्हिडिओमधून दिसते आणि एक आईवडिलांची मेमरी पण सेव्ह राहते, स्टोर राहते। आज रक्षाबंधन होती आणि त्यानिमित्ताने दादाने आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला आणले होते। आम्ही सर्वांनी एकत्रित मस्तपैकी जेवण केले, खूप एन्जॉय केला। आप्पा घरीच ठेवले होते, ते हॉटेलमध्ये आले नाही, कारण ते आजारी असल्यामुळे त्यांना बाहेरचं जेवण जास्त डॉक्टरांनी खायला नाही सांगितलं, त्यामुळे त्यांना घरीच ठेवलं होतं। आणि त्यांच्या नातींची मुलं हा सगळाच परिवार यावेळेस एकत्र आलेला होता। खरं तर अतिशय सुखासमाधानात सध्या ते आहेत, पण या वयामध्ये म्हणतात ना, सुख मिळायला लागलं की त्या पाठीमागे दुःख असतं। तसंच काहीसं आप्पाचंही झालंय, कारण माझे वडील नेहमी आजारी असतात। गेल्या 5-6 महिन्यापासून ते एकदम व्यवस्थित बरे आहेत, पण त्याआधी ते खूप जास्त आजारी होते। त्यांना डॉक्टरांनी घरी पाठवले होते, म्हणजे इतके सिरियस ते झालेले होते। माझा भाऊसुद्धा त्यावेळेस अमेरिकेवरून आलेला होता आणि मी माझ्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे। मी फार जास्त दाखवत नाही व्हिडिओमध्ये सर्वांना, कारण काहींना व्हिडिओमध्ये आवडत नाही यायला, तर काहींना आवडतं, म्हणून मग मी सध्या फक्त त्यांच्याच व्हिडिओ काढून टाकत असते, कारण तेही त्यांच्या व्हिडिओ बघून खूप खुश होतात आणि त्यांनाही पाहायला खूप बरं वाटतं आणि ते व्हिडिओमध्ये विनोदी बोलतात। ते स्वतःही व्हिडिओ पाहताना खूप हसतात आणि ते मुद्दामहून विनोदी बोलतात असं काही नाही आहे। आमच्या घरामध्ये असंच वातावरण आहे आणि मलाही त्यांच्या व्हिडिओ काढण्यास फार आनंद वाटतो, कारण या व्हिडिओच्या निमित्ताने माझ्या आईवडिलांची मेमरी खूप छान स्टोर असते। आणि माझ्या दोन्ही आई, म्हणजे खरं तर त्या दोघी एकमेकींच्या सवती आहेत। अनेक घरांमध्ये 2 सवतींची खूप भांडणं असतात, पण आमच्या घरामध्ये तसं नाही, दोघी मिळून मिसळून राहतात आणि खूप छान एकी आहे। त्यांनी एकजुटीने काम केले आणि सर्व मुलांना शिकवले। आम्ही आमच्या दोन्ही आईंना असा कधी भेदभाव करत नाही। सख्खा आणि सावत्र हा शब्द आमच्या घरामध्ये कधी नसतो, त्यामुळे दोन्ही आईंना खूप छान वाटतं।
आणि त्यांनी संस्कारच पूर्वीपासून एवढे छान केलेत आमच्यावर की आज आम्ही आमच्या मुलांवर सुद्धा तसे संस्कार करू शकलो नाही. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आप्पाबाईंना घेऊन. असेच आमचे व्हिडिओ पाहत चला. काही चुकल्यास माफ करा आणि आम्हाला कमेंट करून सांगत चला. बाय.